लग्नानंतर सुनेकडनं अपेक्षा असतात की तिने होणाऱ्या सासू सासऱ्यांची काळजी घेतलीच पाहिजे. मला एक सांगा, त्या मुलीला नसेल वाटत का की माझ्या आई वडिलांना कोण बघणार? तिला तर तिचं घर सोडावं लागणार असतं. पूर्वीच्या काळी लग्न जेव्हा होत होती तेव्हा कसं होतं ना, मुलाला सांगत होते आता तुला बायकोची पूर्ण काळजी घ्यायची, तिला काय हवं नको ते सगळं बघायचंय. आणि मुलीला सांगण्यात येत होतं नवऱ्याची आणि त्याच्या आई वडिलांची काळजी घ्यायची. पण आता काळ बदललाय. एकुलता एक मुलगा किंवा एकुलती एक मुलगी असते. मला असं वाटतं त्यावेळी त्या दोघांनाही सांगितलं गेलं पाहिजे की तुम्ही दोघं एकमेकांना समजून घ्या, छान राहा आणि तुम्ही दोघांनी तुमच्या आई वडिलांची काळजी घ्या. आणि मेन म्हणजे मुलाच्या आई वडिलांनी हे समजून घेतलं ना, आता त्या मुलीच्या आई वडील सुद्धा ह्याचे आई वडील असणार आहेत तरी खूप झालं. आणि खरं सांगायचं ना तर ती मुलगी सुद्धा तेव्हा निश्चिंत असेल की आता माझा नवरा सुद्धा माझ्या आई वडिलांची काळजी घ्यायला सोबत आहे. आणि मग ते दोघेही छान आनंदी आणि सुखात संसार करतील. काळानुसार आपण बदललं पाहिजे, हे खरं आहे ना? काय वाटतं तुम्हाला या सगळ्याविषयी? मला नक्की कमेंट करून सांगा.